नाशिकमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणातील कंपनीचं युनिट होणार बंद. कंपनीतील कामगारांना मुंबई पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतलं जाणार. वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही. पवार साहेबांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे. वारकरी विचारांशी शरद पवारांचा संबंध राहिलेला नाही. मुख्यमंत्र्यांचं विधान तर पवारांचा लेख अत्यंत चुकीचा असल्याचीही टीका. त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केलंय की ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाहीत किंवा त्या ठिकाणी त्यांचा जो सगळा पिंड आहे तो निधर्मी आहे. पवार साहेबांनी अनेक वेळा सांगितलंय ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाही. वारकरी संप्रदायाबाबतच्या विधानावरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना प्रकृती बिघडल्यानं ब्रीच कँडी रुग्णालयात केलं दाखल. आशा भोसले यांच्यावर उपचार सुरू. एनसीईआरटीचा 8वी इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा काढण्याचा निर्णयामुळे मोठा वाद होण्याची शक्यता. इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याची छत्रपती वृषालीराजे भोसलेंची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवी परीक्षेचा पेपर फुटला. परीक्षेच्या 1 तास अगोदर 140 रुपयात व्हॉट्सअपवर पेपर विकल्याचं समोर. बीकॉमच्या 3ऱ्या वर्षाचा डायरेक्ट टॅक्स विषयाचा पेपर फुटला. कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर कराडच्या शेणोली स्टेशनजवळ दरोडा. रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून दरोडेखोरांनी प्रवाशांना लुटलं. नमस्कार, सुप्रभात. मी आरती. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळचे 7 वाजत आलेत. पहिल्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशा भोसलेंना अचानक प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशा भोसले यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. आशा भोसले यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढच्या बातमीकडे वळूया. बातमी नाशिकमधून. नाशिकमधील वादात सापडलेल्या त्या कंपनीचं युनिट बंद होणार आहे. महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर हा निर्णय घेतला आल्याची माहिती मिळते. कामगारांना मुंबई पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतलं जाणार असून सध्या कंपनीत प्रवेश बंद ठेवण्यात आलेला आहे. अशोक खरातला आता कोठडीत मरण दिसू लागले. खरातची दररोज 8 ते 10 तासांहून अधिक चौकशी सुरू आहे. या चौकशीमुळे खरात मानसिकरित्या खचल्याची माहिती न्यूज 18 मराठीला पोलीस सूत्रांनी दिली आहे. खरात सातत्यानं मरणाची भाषा बोलू लागल्यानं पोलीस असं म्हणतायत. सूत्रांकडून आपल्याला ही माहिती मिळते. एसआयटीच्या आतापर्यंतच्या तपासात अशोक खरात यानं महिलांचं लैंगिक शोषण केल्याबरोबरच आर्थिक गैरव्यवहार केल्याचंही समोर आलं आहे. एक तर आम्ही सातत्याने त्या ठिकाणी बोलतोय, एक तर खराताच्या विरोधात आम्ही आहोत. त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. ज्या विचाराने तो काम करत होता आणि ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार केला, कडक कारवाई खरातावर तिथं झाली पाहिजे. पण खराताला इतक्या गोष्टी माहिती आहेत, इतक्या नेत्यांची नावं माहिती आहेत, काय काय गोष्टी कशा कशा केल्या हे त्यांना तिथं माहिती आहे की उद्या जाऊन त्याला आत्महत्या केली असं दाखवलं जाईल, नाही तर एन्काउंटर मध्ये त्याला मारलं जाईल. हे मात्र त्या ठिकाणी ही भीती आम्हाला वाटते. पुढची बातमी अशोक खरात याच्या संदर्भातली. अशोक खरात प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयानं उडी घेतलं असल्याचं पाहायला मिळते. त्यांनी उडी घेतली असून खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलाय. अशोक खरातची 3 खाती ईडीकडून सील करण्यात आली आहेत. खरातची पत्नी कल्पना खरात फरार असून
तिच्या एका खात्यावरही ईडीनं टाच आणली आहे. अशोक खरातवर केवळ बलात्काराचेच नाही तर फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचेही गंभीर आरोप आहेत. त्यामुळे ईडीने या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मुळाशी जाण्यासाठी तपास सुरू केलाय. फोटो मग असे दाखवले जातात, पण त्याच्या दोषी कृत्यामध्ये जे सामील आहेत त्याच्यावर गेली 6 महिने मुख्यमंत्र्यांचे जे आहे वॉच आहे आणि त्यातून जे आहे त्यांनी जे आहे ही कारवाई सुरू केली. जमीन घोटाळे, पैशाचे व्यवहार, बलात्काराचे प्रकरण, त्याच्याबरोबर आणखी संबंधित अधिकारचे प्रकरण, राजकीय पुढाऱ्यांचे प्रश्न, हे सर्व त्याच्यात गुंतागुंतीचा हा मोठा चक्रव्यूह आहे. म्हणून याला भेदायला सर्व अधिकारी आता तयार झालेले आहेत. काही दिवस आपल्याला थोडी निश्चित वाट पाहावी लागेल. एक एक प्रकरण जसे जसे बाहेर येतील त्याचा तपास करणं ही अधिकाऱ्यासाठी सुद्धा कसोटी आहे. म्हणून या प्रकरणामध्ये अशोक खरात आणि त्याच्याबरोबरचे असलेले सहकारी आता काही दिवसानंतर त्यांच्या सहकार्याचे नावं यायला सुरुवात होतील आणि ते सुद्धा आपल्याला जेलमध्ये दिसतील. आता या बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात सकाळच्या 100 बातम्यांमधून. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीडमधील इस्माकडून एसआयटीकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती मिळते. पुरंदरमध्ये छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवलं. हेलिपॅड सोडून चक्क कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर लँडिंग केल्यानं खळबळ माजली. यावर मंत्री छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंय. अपघात वगैरे काही नाही, आम्ही सुरक्षित बाहेर आलो, काळजी करण्यासारखं काही कारण नाही, अशी माहिती भुजबळांनी दिली आहे. भुजबळांच्या हेलिकॉप्टर प्रकरणी रोहित पवारांनी पोस्ट केली आहे. सुदैवानं अपघात टळला, मात्र शासनाचा इतका हलगर्जीपणा योग्य नाही. विमान हेलिकॉप्टर्सनं प्रवास करताना सरकारनं काळजी घ्यावी अशी अपेक्षा, अशी पोस्ट करत रोहित पवारांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. वारकरी संप्रदायाबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे. 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, तर 40% लोक कीर्तन प्रवचनातून पुरोगामी भूमिका मांडतायत, असं शरद पवार म्हणाले. अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. बैठकीत ऑपरेशन टायगर असा कोणताही विषय नव्हता, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंचा माझ्यावर ठाम विश्वास असल्याचंही अरविंद सावंत यांनी म्हटलंय. प्रशासनातील महिला पुरुष भेदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्यानं डावललं होतं, असं विधान अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी केल्यानं खळबळ निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरेगावात 2 दिवसांच्या मुक्कामी असून ते शेतीत रमलेले पाहायला मिळाले. विविध झाडांची रोप लागवड करत त्यांनी गटशेतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत शेतीतच आनंद असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच आपण करत असलेल्या शेतीचं अनुकरण शेतकऱ्यांनी करावं, असं आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केलंय.